आज आपण फ्रंट पॉप शिकतोय आणि तो डमीवरती मी करून दाखवते तुम्हाला। सुरुवातीला मी हेअर व्यवस्थित छान असे विंचरले आणि आता काय करायचं आहे, आयब्रोजच्या मिडल कॉर्नर पासून व्ही सेक्शन आपल्याला घ्यायचं आहे। आता व्ही सेक्शन असा व्ही नाही तर असा व्ही येणार, तर असा व्ही सेक्शन आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर आयब्रोजच्या मिडल कॉर्नर पासून असं तिरकं घ्यायचंय आणि या साइडने सुद्धा सेम तसंच करायचं। हेअर किती जरी विरळ असले तरी सुद्धा खूप छान असा आपण पफ तयार करू शकतो आणि तो सुद्धा फक्त 2 पिन वापरून। असा सेक्शन मी एवढा काढून घेतलेला आहे। डमीचे हेअर खूप विरळ झालेत आणि मुद्दामच मी यावरती तुम्हाला हेअरस्टाईल करून दाखवते, कारण की किती जरी केस पातळ असले तरी सुद्धा छान असा पफ आपण आज तयार करणार आहोत। एकदम स्ट्रेट असं व्यवस्थित विंचरायचंय पुन्हा। तर बघा बरोबर असा व्ही सेक्शन दिसतोय की नाही। तर आता काय करायचंय, 3 पार्ट करायचे त्याचे। हा झाला एक पार्ट, बाकीचे हेअर पुढे सोडून दिलेत मी। आणि याला काय करायचं, आता बॅक कोमिंग करायचं। तर एकदम स्ट्रेट असं हेअर असे खाली घ्यायचे, रूट पर्यंत म्हणजे केसांच्या मुळापर्यंत असं बॅक कोमिंग करायचं आहे। त्यानंतर दुसरी स्टेप तुमच्या लक्षात येते ना, एकदम तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये सांगते। आता हा जो मधला सेक्शन घेतलेला आहे त्याला सुद्धा बॅक कोमिंग करायचंय। सुरुवातीला असं हलक्या हाताने खाली असं करत 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 पाहायचे, हेअर असे विंचरायचे। आता तिसरी स्टेप महत्वाची आहे। पुन्हा एकदा मी हेअर विंचरले आणि याला बॅक कोमिंग करताना अगदी हलक्या हाताने करायचे, इकडं पुढं करायचं नाही। एकदम असं बॅक साईडला हलक्या, म्हणजेच काय आतल्या बाजूने बॅक कोमिंग याला करायचं। आता इथे मी स्प्रेचा वापर वगैरे केलेला नाही। स्प्रे आहे माझ्याकडे तरी सुद्धा स्प्रेचा वापर मी केला नाही। जर का स्प्रेचा आपण वापर केला तर यापेक्षाही सुंदर पफ तयार होतो। एकदम उंचवटामध्ये दिसतोय। अजून मी हेअर विंचरलेले नाहीत तरी सुद्धा पफ किती छान आलाय। आता असा हलक्या हाताने विंचरायचे। तर मी इथे आतमध्ये काय यूज केलंय का, अजिबात नाही, तरी सुद्धा बॅक कोमिंग करून आपण असा पफ तयार करू शकतो। खूपच सुंदर आलाय। डमीचे हेअर एवढे विरळ असून सुद्धा पफ किती छान आलाय पहा। आता इथे पाठीमागच्या साईडला 2 पिन लावायचे। मी सुरुवातीलाच म्हटलं होतं फक्त 2 पिनच्या साहाय्याने आपण हा पफ तयार करणार आहोत। पिन लावताना थोडासा असा पिळा मारायचा म्हणजे व्यवस्थित पिन बसते। थोडंसं साईडने स्प्रेड करायचंय। आता इथे तुम्हाला जर हेअर स्प्रे वापरायचा असेल तर वापरू शकता तुम्ही।
आता हेअर स्प्रे वापरण्याचं कारण हे छोटे छोटे जे बेबी हेअर असतात ना ते असे व्यवस्थित सेट व्हावेत त्यासाठी हेअर स्प्रे वापरलेला आहे। साडीवरती, ड्रेसवरती किंवा एखाद्या फंक्शनच्या वेळेस, घाई गडबडीच्या वेळेस आपल्याकडे वेळ नसतो हेअरस्टाईल करण्यासाठी आणि सिंपल असा पफ म्हणजे फ्रंट पफ जरी असा घातला ना तुम्ही मस्त दिसतो एकदम। असा पुढे पफ घालून तुम्ही पाठीमागच्या साईडला तुम्हाला हवी ती हेअरस्टाईल करू शकता, तुम्हाला कोणती आवडेल ती, किंवा असे हेअर जरी मोकळे सोडले तरीही छान दिसतात। अशाच प्रकारच्या नवीन नवीन आणि छान छान वेगळ्या हेअरस्टाईल पाहायच्या असतील तर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।